मंडळी, तुमच्यासाठी आज ना मी एकदम नवीन पदार्थ घेऊन आलेली आहे, ती म्हणजे अंड्याची कापं. 2 अंडी अशी उकडवून घेतलेली आहेत. थंड झाल्यावरच आपल्याला ही अशी स्लाइस करायची आहे, नाहीतर त्याचा पिवळा बलक मोडण्याची शक्यता असते. तर बघा, अशी स्लाइस त्याच्या अंड्याचे करून घेतलेले आहेत. आता एक मसाला तयार करूया. त्यासाठी एव्हरेस्टचा तिखा लाल 1 चमचा घेतलेला आहे. पाव चमचा इथे हळद घ्यायची आहे. आंबटपणासाठी इथे मी थोडंसं आगूळ टाकलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आलं आणि लसूणची पेस्ट. 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अगदी 1 ते 2 टेबलस्पून आपल्याला आता काय करायचं आहे की हा मसाल्याची पेस्ट बनवायची आहे. संपूर्ण मसाल्याची पेस्ट बनवण्यासाठी 1 ते 2 टेबलस्पून मी आता इथे पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि ही जी संपूर्ण पेस्ट आहे ना, जशी आपण मच्छीला लावतो, एखाद वेळेस आपल्याला मार्केटमध्ये मच्छी महाग असेल, भेटली नाही, तर अशा प्रकारे ही कापं नक्की करून बघा. मच्छीला ज्या प्रकारे आपण मसाला लावतो त्या प्रकारे आता आपण ह्या अंड्याच्या स्लाइसला हा मसाला लावून घ्यायचा आहे. आता तवा गरम करायला ठेवलेला आहे. तेल ओतायचं आहे थोडंसं. तांदळाच्या पिठामध्ये आपल्याला ही जी कापं आहेत, आता अंड्याची कापं आपल्याला घोळवून घ्यायची आहेत. ही जी कापं आहेत ना, आता ही मस्तपैकी आपल्याला कुरकुरीत अशी फ्राय करून घ्यायची आहेत. तेलामध्ये आता ही सर्व सोडून घ्यायची आहेत. शॅलो फ्राय करून घ्यायची आहे मच्छीप्रमाणे. ही संपूर्ण बघा, आता अलटून पलटून आपल्याला ही अंड्याची जी कापं आहेत ही फ्राय करून घ्यायची आहेत. चवीला अतिशय भन्नाट अशी ही कापं लागतात. एखाद वेळेस तुम्ही ही नक्की अशा प्रकारे बनवून बघा. खूपच चवीला सुंदर अशी ही कापं लागतात आणि पटकनही तयार होतात. थंड झाल्यावरच आपल्याला ह्या अंड्याचे जे आहे स्लाइस करा, नाहीतर त्याचं जे पिवळं बलक ना पटकन मोडण्याची शक्यता असते. बघा, अंड्याची कापं आता आपली तयार झालेली आहे. तुम्हीही नक्की करून बघा आणि चवीला कशी झाली आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला आपले मंडळी व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.